नमस्कार मित्रांनो, अंदाज अपना चित्रपट आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिला असेल. आमिर खान आणि सलमान खान, दोघेही खान, आणि दोघेही निरुद्योगी, वडिलांच्या जीवावर जगणारे आणि देशाच्या विकासाबद्दल, आपल्या परिसराच्या विकासाबद्दल, आपल्या व्यक्तिगत विकासाबद्दल मोठमोठ्या कल्पना असणारे आणि वेळप्रसंगी आपल्या वडिलांना टोपी घालणारे हे दोघं जण. पण त्यातला आमिर खान जास्त करून. आणि त्या चित्रपटात एक सीन आहे की ज्याच्यामध्ये आमिर खानचे वडील, म्हणजे चित्रपटातले वडील देवेंद्र वर्मा, आणि याचं नाव अमर वर्मा असतं, ते त्याला ओरडतात की काही तुझ्या आयुष्यात काही प्लॅन आहे की नाही. आणि तेव्हा तो वडिलांना सांगतो की तुम्ही हे असलं केश कर्तनालय आहे, सलून आहे, ते बंद करा आणि त्याच्या जागी बांगड्यांचा व्यवसाय करा. मी तरुणींना बांगड्या घालीन, तुम्ही त्यांच्या आयांना बांगड्या घाला. आणि तो देवेंद्र वर्मा पण हरखून जातो. त्याला ते सगळं दिसायला लागतं की, पण नंतर मात्र त्याला वस्तुस्थिती कळते, तेव्हा तो आमिर खानला हटकतो. अर्थात आमिर खान पुन्हा हीच गोष्ट करतो. आज अशीच काहीतरी गोष्ट मला जाणवली सेना भवनमध्ये. आज 2 राजपुत्र, एक आमदार 6,500 मतांनी जिंकलेले आणि एक आमदारकीच्या निवडणुकीत 3ऱ्या क्रमांकावर राहिलेले. ज्या ठिकाणी सेना भवन आहे त्याच ठिकाणी, जो सेनेचा बालेकिल्ला आहे त्याच ठिकाणी 3ऱ्या क्रमांकावर राहिलेले अमित ठाकरे आणि त्याच्या बाजूचा मतदारसंघ असलेल्या वरळीमधनं जेमतेम 6,500 मतांनी जिंकलेले आदित्य ठाकरे हे आपल्या होऊ घातलेल्या नगरसेवकांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करायला म्हणून सेना भवनवर जमले होते. अर्थात त्यांच्यासमोर मुंबईच्या 227 वॉर्डांमध्ये उबाठा सेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट. म्हणजे मला आश्चर्य वाटलं की या 2 वारसदारांच्या सोबत सुप्रियाताई सुळे का नव्हत्या, कारण त्या तर खरं सगळ्यात त्याच्यात ज्येष्ठ आहेत, अनेक वेळेला खासदार राहिलेले आहेत, सगळ्यात जास्त अनुभव विकासाचा वगैरे सुप्रियाताईंकडे आहे. पण 3 पक्षात केवळ 2च जण आपली विकासाची विजन शेअर करायला गेले. आणि त्याच्यानंतर जे काही सादरीकरण आपल्या उमेदवारांसमोर होतं ते बघता मला त्या आमिर खानच्या आणि देवेंद्र वर्माच्या सीनची आठवण झाली की हे बांगड्या भरण्याचे धंदे या दोघांनी कधीपासून सुरू केले. बांगड्या म्हणजे स्वतःच्या हातात नाही, दुसऱ्यांच्या हातात. आणि त्या बांगड्या भरण्याचं स्वप्न त्यांनी आपल्या नगरसेवकांना, भावी नगरसेवकांना दाखवलं. मी जे ऐकून बघत होतो तर मला म्हणजे जोराम ममदानीच्या 2 पायऱ्या पुढे गेलेले हे लोक वाटले. निदान जोराम ममदानी निवडून तरी आलेला आहे. पण एक अशा गोष्टी, म्हणजे मला खरं ही यांची विजन तेव्हाच जाणवलेली जेव्हा अमित ठाकरेंनी त्या दादरच्या लोकांना समुद्र भेट देण्याची, म्हणजे तुम्ही आमदार झालात तर काय कराल शिवाजी पार्क आणि दादरच्या लोकांसाठी, तर आम्ही तुम्हाला समुद्र देऊ. मला पहिले कळलं नाही समुद्र देऊ म्हणजे काय, समुद्र तर आहेच तिथे. तर थोडक्यात समुद्र हा पूर्वी जी चौपाटी होती आणि लोकांना फिरायला जाण्यासारखी ती जागा होती ती त्या उरली नाहीये. समुद्र आज शिरलाय, तो समुद्र पुन्हा त्यांना उपलब्ध करून देऊ. पण समुद्र उपलब्ध करून देणं हे आमदाराचं काम कधीपासून झालं आणि तो कसा उपलब्ध करणार हा प्रश्न मला तेव्हा पडला होता. पण जो आमदार, भावी आमदार समुद्र देऊ शकतो तो मुंबईत आणखीन काय देऊ शकत नाही. आणि त्याची प्रचिती मला आजच्या सादरीकरणात आली. म्हणजे बघा, गेली 25 वर्ष महापालिकेवर उबाठा सेना आणि त्याच्या आधी शिवसेनेची सत्ता आहे. अर्थात भाजपही बराचसा काळ, 17पर्यंत भाजपही त्यांचा भागीदार पक्ष होता. 17 नंतर भाजप काहीतरी राखणदार वगैरे काहीतरी या भूमिकेत होता. म्हणजे थेट सत्तेत सहभागी नव्हता, पण राज्यस्तरावर 17 ते 19 भाजप त्यांच्या सोबत होता. आणि 25 वर्षाची सत्ता असूनही ज्या गोष्टी ते देऊ करतायत, तेव्हा प्रश्न पडला की हे जर एवढं सगळं व्हिजन असेल आणि परत हा काही जाहीरनामा नाहीये, हा वचननामा नाहीये, तो निवडणूक आयोगाकडनं मान्य करूनच तो प्रसिद्ध करता येतो. आणि त्यामुळे हा स्वप्ननामा होता आपल्या होऊ घातलेल्या नगरसेवकांना बांगड्या भरायचा उद्योग, त्यांना ते बांगड्यांचा धंदा सुरू करण्यासाठी स्वप्न दाखवणं, अशा प्रकारचा हा कार्यक्रम होता. त्याच्यात त्यांनी सांगितलं बघा, म्हणजे म्हणून म्हटलं की मला जोराम ममदानी ही जास्त वास्तववादी वाटायला लागला.
त्याच्यात त्यांनी सांगितलं की मुंबई महानगरपालिकेचं स्वतःचं गृहनिर्माण प्राधिकरण असेल आणि या प्राधिकरणाच्या मार्फत पुढच्या 5 वर्षात मुंबईकरांसाठी 1,00,000 घरं मुंबई महानगरपालिका 1,00,000 परवडणारी घरं बांधणार आहे. मग जर 1,00,000 घरं पुढच्या 5 वर्षात मुंबई महानगरपालिका बांधणार आहे तर गेल्या 25 वर्षात किती लाख घरं बांधली कल्पना नाही. पुन्हा प्रवास हा परवडणारा म्हणजे स्वतः अद्ययावत मर्सिडीज किंवा रेंज रोवर, लँड रोवर ज्या कुठल्या गाड्या आहेत त्यांचाही तो ताफ्यासकट प्रवास करताना मुंबईकरांना मात्र परवडणारा प्रवास आणि बसचं तिकीट 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये, बस 20 रुपयाच्या वर मुंबईत बसचं तिकीट असणार नाही. म्हणजे आज तुम्हाला रिक्षाने जायचं तरी किमान 26 रुपये, टॅक्सीने जायचं तर 31 रुपये पडतात आणि ते 1.5 किलोमीटरसाठी पडतात. पण ठाकरे बंधूंची सत्ता, चुलत बंधूंची सत्ता आली महापालिकेवर की 20 रुपयात तुम्ही अगदी मेट्रो ही ज्याचं आज मुंबई तकच्या चावडीवर देवेंद्र फडणवीसांनी मेट्रोतनं प्रवास केला त्या मेट्रोचंही तिकीट 10 रुपये, 20 रुपये, 80 रुपयापर्यंत आहे. पण बेस्टनी 20 रुपयात मुंबईच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत बघा, म्हणजे आहे की नाही मेट्रोपेक्षा दमदार कामगिरी. आता त्याच्या पलीकडे फक्त 20 रुपये ठेवणार नाही, कारण झोराम ममदानीवरही टीका झाली की अरे तू फुकट बस प्रवास करणार आहे पण बस चालवणार कोण. इथे ठाकरे बंधू 10,000 इलेक्ट्रिक बस 10,000 इलेक्ट्रिक बस मुंबईसाठी विकत घेणार आहे. 900 डबल डेकर बस, जुने सगळे मार्ग जे बंद झाले ते पुन्हा सुरू करणार आणि पुन्हा महिला आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत म्हणजे मोफत प्रवास. म्हणजे हे जे 5, 10, 15, 20 रुपये तिकीट आहे फक्त पुरुषांसाठी असणार आहे, महिलांना मोफत प्रवास. बरं हे झालं. आता त्याच्यानंतर मुंबईमध्ये जे खास करून महिला घरकाम करतात किंवा असंही काम करतात त्यांना 1,500 रुपये म्हणजे लाडकी बहीणचा योजनेचा भत्ता वेगळा, त्याच्याशिवाय महापालिका त्यांना 1,500 रुपयाचा भत्ता देणार आहे. हा जाहीरनामा नाही आहे, जाहीरनामा निवडणूक आयोग तपासतो आणि त्यामुळे हा स्वप्ननामा आहे की स्वप्न आहे की 1,500 रुपये प्रत्येकाला. 5 नवीन वैद्यकीय महाविद्यालय, त्याच्यात एक विशेष कॅन्सर हॉस्पिटल, त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी 24/7 हेल्थ केअर कंट्रोल रूम. बहुतेक सगळं तळघरातले पैसे बाहेर काढणार आहेत, कारण मुंबईत एवढा पैसा कुठून आहे मला कल्पना नाही, पण हा पैसा येणार आहे कुठून. मुंबई महानगरपालिकेची स्वतःची रुग्णवाहिका सेवा सुरू होणार, स्वतःचं कॅन्सर हॉस्पिटल, ट्रॉमा हेल्थ टू होम सेवा. सोमाली स्कॅम आहे ना की आजारी लोकांना घेऊन जायला किती लोकांनी पैसे कमवले, तसं मुंबईतही सुरू होणार आहे. आता शिक्षण आणि बघा म्हणजे आता महापालिकेच्या शाळांमध्ये थेट ज्युनियर कॉलेजपर्यंत म्हणजे 12वी पर्यंत शाळा होणार. तसंही सध्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा सगळ्यात जास्त फायदा कोणी घेत असेल तर ते मुसलमान, उर्दू माध्यम आणि परप्रांतीय हिंदी माध्यम, मराठी माध्यमाच्या शाळा तर इतक्या रोडावलेत. पण आता त्यांना 12वी पर्यंत मोफत शिक्षण आणि ते बहुतेक इंटरनॅशनल स्टँडर्ड, बहुतेक बॉम्बे स्कॉटिश टाईपचं एज्युकेशन देणार असतील, कल्पना नाही, पण ही पण एक विजन आहे. आणि 10वी नंतर गळती होऊ नये म्हणून ज्युनियर कॉलेज आणि त्याच्यात मराठीही बोलायला शिकवणार. बघा म्हणजे मुंबईत राहून प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे म्हणून मराठीही त्याच्यामध्ये शिकवलं जाणार आहे. आता मुंबईकरांचा आत्मसन्मान तर जपला पाहिजे आणि म्हणून हा आत्मसन्मान जपण्यासाठी 1,500 रुपये महिन्याला, केवढा आत्मसन्मान आहे मुंबईकरांचा, हा सगळ्या घरकाम करणाऱ्या महिलांना 1,500 रुपये आत्मसन्मान निधी देणार. कोळी, मच्छीमार, महिला विक्रेत्यांची सगळ्यांना त्यांना त्यांचे परवानगी नूतनीकरण करणार, 10 रुपयात नाश्ता देणार आणि दुपारचं जेवणही देणार 10 रुपयात. मासाहेब किचन या अंतर्गत. म्हणजे बघा 10 रुपयात नाश्ता झाला, महिलांना मोफत बस प्रवास झाला, पुरुषांसाठी 20 रुपयात बस प्रवास झाला, 1,500 रुपये भत्ता झाला. लहान मुलांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची पाळणागृह. आंतरराष्ट्रीय दर्जा म्हणजे काय तुम्हाला माहिती नाही, ते की तिथे लहान मुलाला ठेवलं की पुढचं विसरून जा, म्हणजे संध्याकाळी घरी येतानाच फक्त त्याला घेऊन या, एवढी चांगली पाळणागृह. आणि 2 किलोमीटर अंतरावर एक टॉयलेट. हे अमित ठाकरेंचं विजन आहे, तेही आंतरराष्ट्रीय स्टँडर्डचं आणि तिथे सॅनिटरी पॅड्स वगैरे पण सगळं मिळणार. म्हणून म्हटलं की हे आता हे झाल्यावर मग पार्किंगही आहे. म्हणजे जर आता सगळेजण बसनी प्रवास केले तर मग महापालिकेच्या वाहनतळांमध्ये मोफत पार्किंग. नंतर नव्या पुनर्विकास इमारतीमध्ये प्रत्येक फ्लॅटला पार्किंग सुविधा देणे बंधनकारक. मला आश्चर्य वाटतं आणि मुंबईत तुम्ही जाऊन बघा, वन अभिघ्न पार्क असेल, इतर
त्या एका वन अविघ्न पार्कच्या मागे एवढ्या सगळ्या इमारती उभ्या आहेत आणि एक जायला एक गाडी जाऊ शकेल एवढी गल्ली आहे. तिथे पार्किंग तर विसरूनच जा. पण SRA बिसरेला पार्किंगच नाहीये. म्हणजे तिथे आग लागली तर काय होईल मला भीती वाटते. अशा चिंचोळ्या गल्ल्यातनं एवढ्या 23 मजल्याच्या 5 का 6 इमारती बांधलेल्या आणि आता अशा प्रत्येक फ्लॅटला पार्किंग. म्हणजे तुम्ही विचारही करू शकत नाही. त्या सगळ्या गोष्टी विचार करण्याच्या आधी जी मेरे आका तुम्हाला ताटात पडणार आहेत. नंतर बाईकसाठी बिनव्याजी कर्ज, पण बाईक, कारण आदित्य ठाकरे पर्यावरण प्रेमी आहेत आणि त्यामुळे त्यांना पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक पसंत नाही आहेत. आणि त्यामुळे हे जे गिग वर्कर्स आहेत 25,000, 1,00,000 तरुण तरुणींना 25,000 ते 1,00,000 स्वयंरोजगार निधी. म्हणजे बिहारमध्ये नितीश कुमार आणि मोदींवर टीका करून झाल्यावर इथे 1,00,000पर्यंत स्वयंरोजगार निधी आणि डबेवाल्यांना आणि या सगळ्या लोकांना बाईकसाठी बाईकसाठी बिनव्याजी कर्ज, 700 चौरस फुटापर्यंत मालमत्ता कर माफ. बाकीही बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे मी 100 युनिट मोफत वीज, आता अदानीच आहेत त्यामुळे अदानीची वीज काय आपलीच वीज आहे आणि त्यामुळे ते फुकट देणार. नंतर BPTच्या जागेवर 1800 एकरच्या जमिनीवर आंतरराष्ट्रीय उद्योजकता आणि वित्तीय केंद्र, सागरी पर्यटन केंद्र उभारणार. आता BPTची जमीन पालिकेची कुठे, ती बॉम्बे पोर्ट ट्रस्टची आहे, पण तिथे महापालिका आंतरराष्ट्रीय केंद्र उभारणार. म्हणून म्हटलं ना की हे, आणि त्याच्यात पुन्हा मॅनग्रोव्ज म्हणजे कांदळवन उद्ध्वस्त होऊन देणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जगातलं देशातलं सगळ्यात मोठं ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. नंतर चॅटबॉटद्वारे 80 सेवा देण्यात, पण त्यात मला वाटतं मागेच उद्धव ठाकरेच फेसबुकद्वारे मुख्यमंत्रीपद चालवत असताना तेव्हाच त्या बहुतेक तेव्हा 54 सेवा उपलब्ध करून दिल्या होत्या. आता 80 सेवा व्हॉट्सअपद्वारे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मुंबईचं डिजिटल मॅपिंग करून डिजिटल ट्विन करणार आणि त्यामुळे मुंबईचं प्रशासन सोपं करणार. म्हणजे म्हणून म्हटलं की तुम्हाला आणखीन काय हवंय ह्याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. विचार करायच्या आधीच तुमच्या पुढे गोष्टी सादर होणार आहेत. अर्थात हे करणार कोण आहे? हे आदित्य ठाकरे करणार नाहीत, कारण ते साधे आमदार आहेत. हे अमित ठाकरे करणार नाहीत, ते तर आमदारही नाही आहेत. मग करणार कोण? तर हे जे सगळे इच्छुक उमेदवार, जे आज तिकीट मिळालेले उमेदवार जे आहेत, शिवसेना, UBT, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट आणि मनसे यांचे उमेदवार जिंकून आल्यावर, म्हणजे आता त्यांचं काम आहे ही आपल्या ठाकरे चुलत बंधूंची व्हिजन घेऊन घराघरात जायचं आणि घराघरात ही व्हिजन सांगितली की लोकांनी मतं दिलीच म्हणून समजा. आणि मुंबईत 227 पैकी बहुतेक 227 जागा, कदाचित 205, पण 200 जागा यांच्या आल्याच म्हणून समजा. आणि एकदा ह्या जागा आल्या की मग काय प्रत्येकाला चांदीच चांदी आहे. पण मला म्हणून आश्चर्य वाटतं की आपण उगाच त्या जोराम ममदानीवर वगैरे टीका करतो की हा काय बोलतोय आणि तो निवडून कसा काय आला. बाय द वे जोराम ममदानीचाही शपथविधी झाला, त्याच्याबद्दलही मी बोलणारच आहे. पण इथे तर जोराम ममदानीचे चुलत भाऊ, म्हणजे त्याच्या 2 पावलं पुढे असलेले शेर पे सवा शेर जोराम ममदानी 1 नंबरी, तर इथे 10 नंबरी विचार घेऊन आलेले आहेत. पण आपली माध्यमं बिचारी ते दाखवत नाहीत, सगळी बहुतेक विकली गेलेली आहेत भाजपाला. आणि त्यामुळे एवढी चांगली व्हिजन जे मी यूट्यूबवर ऐकलं ते फक्त सामनामध्ये प्रसिद्ध झालं आहे दुर्दैवाने. नाहीतर ते जर इतर ठिकाणी प्रसिद्ध झालं असतं तर मुंबईकरांना कळलं असतं की त्यांच्या विकासाचा मार्ग हा सेनाभवनमधनं गेलेला आहे ऑलरेडी, आणि त्यामुळे त्यांना मतदान करायला अधिक सोपं होणार आहे. पण जे भाजपाला विकली गेलेली माध्यमं जे करत नाही ते मी काम करतोय आणि ही विकासाची व्हिजन तुमच्याशी शेअर करतोय, आणि त्यामुळे तुम्हाला ही विकासाची व्हिजन आवडली, पटली, शक्य आहे असं वाटलं, शक्य तर होणारच आहे, तर जरूर त्याच्यावर विचार करा. जरी ही विकासाची व्हिजन वचननाम्यामध्ये, जाहीरनाम्यामध्ये नसली तरी या गोष्टी होणारच आहेत, कारण करून दाखवलं आणि मग सांगितलं अशा प्रकारचं सरकार मुंबईत येणार आहे. आणि त्यामुळे म्हणून या सगळ्या विकासाच्या व्हिजनवर न हसता, न चिडता त्याला गांभीर्याने घ्या आणि त्यांना मतदान करा, असं तुम्हाला आव्हान आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.